प्रमुख कार्यकर्ते मंडळी घसा थोडा बसला आहे, थोडक्यातच बघतो. बऱ्यापैकी सगळ्यांनी जुने मुद्दे सांगितले, त्यानंतर पुन्हा वेगळं बोलणं उचित नाही. परंतु आदरणीय संक्राम वर्षी संक्रमण गाडी साहेब, आदरणीय आमदार जगताप साहेब भाऊंनी सांगितलं, तात्विक विरोध असायचा, इलेक्शन पूर्व राजकारण असायचं. इलेक्शन झाले की परत जिल्ह्याचा विकास हा दृष्टिकोन ठेवून त्या काळात तुम्ही काम केलं. मी भाऊंना लहानपणापासून मोदीकडे येताना पाहिलेलं आहे. जसं राजकारणात आलो नव्याण्णवपासून भाऊ वेगळ्या विषयांवर राजकारण असेल, विकास कामं असतील, ज्यावेळेस आले पाहिलेलं आहे मी त्या बैठकीत. ज्यावेळेस उपस्थित होतो, भाऊंचा एक स्वभाव आहे, त्यांनी सांगितलं स्पष्टपणाने बोलायचं. पुढच्या माणसाला वाईट वाटू नाही तर चांगलं वाटू, आपलं मत आहे ते ठामपणाने सांगायचं, असा त्यांचा स्वभाव राहिलेला आहे. मला आवर्जून सांगायचं 2014पासून करण्यात दादांच्या इलेक्शन आवर्जून तुम्हाला सगळ्यांना सांगायचं, मोठे दादांच्या मोठे पाटील कुटुंबाच्या अडचणी काळात भाऊ कायम आमच्या कुटुंबाच्या मार्गावर आहे. जेव्हा लोकसभा इलेक्शन निमित्त फिरत होतो, उभा राहायचं का नाही, भाऊंकडे आलतो, आबांकडे आलतो, काय करायचं, कसं करायचं, कुठलं उभं राहायचं. त्यावेळेस भाऊंनी स्पष्ट सांगितलं, अजिबात माघार घ्यायची, लढायचीच. नाही लढलं तर आपली जी पूर्वीपासूनची सगळी एकत्रित माणसं आहेत ती आपण संपून जातो. अशा पद्धतीनं भाऊ कायम आमच्या परिवाराच्या पाठीमागे उभं राहिलेलं. वास्तविकामध्ये तो विषय ते पूर्णीला भारतीय जनता पार्टीची निरीक्षकात नाव सुद्धा केंद्रीय त्यावेळेसचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड प्रसाद लाड आले. भाऊंनी स्पष्टपणाने सांगितलेलं होतं, तुम्हाला ही सीट काढायची असेल मोठे पाटलांना तिकीट द्या, नाहीतर ही सीट गेली तुमची. आणि तो शब्द भाऊंनी मला तू बैठकीतून बाहेर पडल्यानंतर फोन लावून सांगितलं, मी ते बोललोय ते खरं झालं. आणि आम्ही सगळेच सांगत होतो, आबा सुद्धा बोलले होते राजूच्या निरीक्षकांना, जे कोण विचारणा करत होते, चालणारच नाही, भेटलाच नाही माणूस तर कोणाला कामच केलं नाही तर कसं निवडू. होती ती योग होता, मला तिकीट नाही मिळणं, पवारसाहेबांकडे पुन्हा जाणं, दादांची पवारसाहेबांची अनेक वर्षाची मैत्री पुन्हा जुळून येणं, हे नीतीच्या पोटात होतं म्हणून ते घडलं. 2014 पासून आपल्या जिल्ह्याची अवस्था काय झाली आपण सगळ्यांनी पाहिलेलं. आपला एक दबदबा होता राज्यात, जिल्ह्याचा. महाराष्ट्रात विकास निधी जो यायचा तो 1 नंबरला पुणे जिल्ह्याला यायचा, नंतर 2 नंबरला आपल्या जिल्ह्याला. अशी परिस्थिती आपल्या जिल्ह्याची. अलीगड पूर्ण वेळ पालकमंत्री सुद्धा मिळत नाही, लोकांच्या समस्याही सुटत नाहीत, पूर्ण अधिकाऱ्यांच्या ताब्यात जिल्हा गेलाय, विकास कामं गेलेली. म्हणजे सगळीकडे कॉन्ट्रॅक्टरशाही झाली. पूर्वी एक वजन होतं, सरपंच गेला तरी जेडपीत एक मान सन्मान असायचं, कामं फटाफट व्हायचं. आज सगळीकडे लक्ष्मी दर्शन करायला लागते, त्याशिवाय कामच होत नाही. म्हणून म्हणलं कॉन्ट्रॅक्टरलाच पुढे ढकलायला लागते सरपंचाला, मग कामं होते. अशी परिस्थिती. आणि आता तुमच्या सगळ्यांच्या अपेक्षा या 14 वर्षात जे हे वातावरण आपल्या जिल्ह्यामध्ये निर्माण झाले, आणि तुम्ही सगळ्यांनी आदरणीय विजयदादांना काम करताना पाहिलेलं आहे. तर माझ्यावर एवढं प्रेशर आहे आणि वजा आहे,
की तुम्ही सगळे दादांच्या रूपात मला बघताय की त्या पद्धतीनं मी काम केलं पाहिजे. मी एवढी ग्वाही देतो की मी नक्की 100% प्रयत्न करतो की आपल्या भागाचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून जे किती वेळ द्यायला लागतोय, कुठं जायला लागतंय, म्हणजे कसलाही कमीपणा वाटून घेणार नाही. कधी हक्काने मला कामं सांगा, नक्की मी सगळ्यांची कामं करेन. कार्यकर्त्यांनी एक लक्षात ठेवा सगळ्यांनी, एवढ्या वर्षाचे जगताप कुटुंब असेल, नारायण आबांचं कुटुंब असेल आणि आमचं कुटुंब, कार्यकर्त्यांच्या हातात असते ही नाती कशी जपायची. तर तुम्ही खाली कोणी डिस्टर्ब होऊन देऊ नका. काय असेल गाव पातळीवर असते, मध्ये 2 गट आहेत, 3 गट आहेत, एकत्रित बसून आपल्याला आता एक ठाम जिल्हा बनवायचा आहे. आपला ताकदीचा पुन्हा जिल्हा बनवायचा आहे की 2 नंबरचा निधी, 1 नंबरचा निधी आपल्या जिल्ह्याला आला पाहिजे. साहेबांच्या मागे ताकद उभी करायची, पवारसाहेबांच्या. त्या दृष्टिकोनातून सगळी मिळून काम करूया. आणि भाऊ मगाशी बोलता बोलता बोलले मी एकटाच बाजूला राहिलोय, की आता मोठे दादांना सांगून तुम्हाला कसा ते आता दादाच करू शकतील, ते नक्की करणार आहे. आणि पुढची पिढी सुद्धा जगताप कुटुंबातली सगळेजण माझ्या रणजितदादांच्या संपर्कात आहेत. नक्कीच आम्ही सगळी मिळून काम करू आणि करमाळा तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने मी एकटा बाजूला राहिलो म्हणजे दादा भैयासाहेब पक्षाने पहिली कारवाई आमच्यावर केली, बाकी कोणावर केली. आता आम्ही जास्त झटलोय असं आणि तोच खरा आहे. खरं आहे. माझ्या इलेक्शनला भाऊंनी आधीच सांगितलेलं होतं आणि खाली तुम्हाला सगळ्यांना पण आदेश दिले होते माझं काम करायचं. तुम्ही सगळ्यांनी तन मन धना सेट केलं. पुढची शक्ती काय होती तुम्हाला सगळ्यांना माहिती. शेवटच्या 3 दिवसात कसं दर्शन केलंय त्यांनी, कंटेनरने आणले आणि कंटेनरनेच वाटले सगळीकडे, तरी सुद्धा तुम्ही डगमगू दिलं नाही. विशेषतः करमाळा तालुक्याने तसं भाऊ 42,000 नाही 12,000 दुसऱ्या तुतारीला गेली. हो हो तसं 54,000 जातोय या पिपाने. 50,000 पुढे गेलाय लीड तसा आपला. एवढं प्रेम भरभरून सोलापूर जिल्ह्याने दिलं. नुसतं माढा लोकसभा मतदारसंघ नाही, अख्ख्या जिल्ह्याने दिलं. 2 घडामोडी दादा नुसते राजन पाटलांच्या घरी जाऊन बसले की मोहोळ आणि पंढरपूर तालुक्याने आणि मंगळवेळाने कार्यक्रमच केला तिकडं. आणि मी एकच डायलॉग वापरला, बीडचं पार्सल बीडला पाठवा. जनता किती मनावर घेते, किती प्रेम आमच्या कुटुंबावर या सोलापूर जिल्ह्यातली जनता करते या इलेक्शनच्या माध्यमातून. आज आमच्या 3ऱ्या पिढीला समजून आलेलं आहे. आणि आमची अधिक जबाबदारी की ज्या अपेक्षेने तुम्ही आमच्या पिढीकडे बघताय, विशेषतः तुम्ही मोठ्या दादांच्या रूपातून बघताय. दादांनी ज्या पद्धतीनं काम केलं या जिल्ह्यासाठी त्या पद्धतीने अपेक्षा करताय. नक्कीच पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण प्रयत्न करू. एवढा शब्द मी तुम्हाला सगळ्यांना देतो. माझे माझा जसा जास्त बसलाय त्यामुळं अधिक बोलत नाही. आपण माझा सन्मान केला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि ज्यांच्या नवीन निवडी झालीत त्यांनाही शुभेच्छा देतो. माझ्या शुभेच्छा.